कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आजचा विषय हा तसा पाहिला तर समाजातला एक ज्वलंत विषय. वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि तिथे वाढणारी या म्हाताऱ्या मंडळींची, आईबापांची वाढत चाललेली गर्दी. वाटतोय ना सेन्सिटिव्ह विषय, अतिशय जिव्हाळ्याचा नक्कीच विषय. एक कुटुंब छानपैकी नवरा बायको नोकरी करत असतात आणि मुलाला चांगल्यापैकी शिक्षण देऊन वाढवतात. तो मुलगा नोकरीला लागतो, त्याचं एका मुलीबरोबर प्रेम जमतं, त्यांचा दोघांचा विवाह होतो आणि आईवडिलांच्या सोबत तो आनंदात संसार सुरू करतो. आई वडील, तो आणि त्याची बायको. कंपनी चांगली मिळते, नोकरी चांगली मिळते, व्यवस्थित चौघांना जगण्यापुरतं तो छानपैकी गमवत असतो. आणि मग त्या संसारवेलीवरती एक फूल पण उमलतं, एक मुलगा होतो आणि तो नरेश आणि त्याची बायको सुरेखा, दोघांचा त्यांच्या वेलीवर उगवलेल्या त्या फुलाबरोबर हसत खेळत मजेत छान दिवस चालू असतात. परंतु मनामध्ये काहीतरी नरेशच्या घालमेल सुरू असते. केवळ लव्ह मॅरेज म्हणून दुरावलेले नातेवाईक कोण? जवळचे काका, मामा आणि त्या लहानग्याची आत्या. त्याला सगळे नातेवाईक माहीत असावेत, त्याला नातेवाईकांचं प्रेम मिळावं, ही एक सद्भावना नरेशच्या मनात असते. लग्नाच्या वेळेस मेसेज केले, पण प्रत्येकाच्या मनात राग म्हणून प्रत्येकाने पाठ फिरवली. रजिस्टर्ड मॅरेज करून नरेशने सुरेखाला घरी आणलं. चांगली मुलगी, ज्या काही अनावाका प्रेमामध्ये घेतल्या होत्या त्या सगळ्या तिने सार्थ ठरवत नरेशला साथ देत होती ती. नरेशनी एक दिवस मनात आणलं की चला, नातेवाईक तर आता साध्या कॉलनी मेसेजनी आपल्या घरी येत नाही आहेत, मग ते कधी येतील? आणि मग त्यांनी डोकं चालवलं आणि सगळ्यांना एक मेसेज टाकला की आई वडिलांना मी वृद्धाश्रमात ठेवून आलो आहे. हा मेसेज जसा पोहोचला, सो कॉल्ड जवळचे नातेवाईक, नरेशचे काका, मामा, आत्याचा नवरा, अगदी खूप प्रेम असल्यासारखे हा मेसेज मिळाल्या तडक एकमेकांमध्ये ठरवून नरेशच्या घरी एकाच वेळेस हजर. कॉलबेल वाजली, सुरेखाने दार उघडलं. नरेशने पाहिलं तर सगळे दारात उभे. तेव्हाच नरेशने ताडलं की ह्या सगळ्यांचे एकमेकात फोन झालेले आहेत मेसेज नंतर, आणि सगळ्यांनी एकच वेळ ठरवून आपल्यावरती हल्ला चढवायचा ठरवलंय आणि म्हणूनच ते आज आपल्या घरी आहेत. सगळ्यांचं स्वागत केलं. सुरेखाने आतून पाणी आणून दिलं आणि 2-5 मिनिटाची शांतता. त्यानंतर काकांनी त्रागा केला. पहिला बॉम्ब त्यांनी टाकला की अरे, थोडी तरी जनाची नाही तरी मनाची लाज ठेवायची. माझ्या भावाला आणि बहिणीला तू वृद्धाश्रमात टाकतो? आम्हाला विचारायचं, आम्ही सांभाळलं असतं. तुला इतकं पण काय, इतका नाठाळ झालास का तू? आईबापांचे ऋण विसरतो, वगैरे वगैरे. काकांनी पॉज घेतला आणि मामा सुरू झाले. मामांचंही तेच म्हणणं, अरे एवढी काय जड झाली का तुला माझी बहीण? मी सांभाळलं असतं दोघांना. या वयात अशा या सुरकुतल्या जीवांना वृद्धाश्रमात टाकून तुम्ही दोघं इथं आईश करत राहताय त्या छोट्याला घेऊन. काय तुम्हाला लाजा नाही वाटल्या? काय तुझ्यासाठी काही केलं नाही आईबापांनी? नरेश फक्त ऐकून घेत होता. आता राऊंड होती आत्याची, नरेशच्या मुलाची, त्या छोट्याची, नंदा आत्या. ती पण उफाळून आली. अरे लाज वाटते मला, तुला भाऊ म्हणून येताना मला लाज वाटते. अरे ज्या काळात आईबापांना गरज आहे, ज्या काळात तुझ्या आधाराची गरज आहे, त्यावेळेस त्यांना तू वाऱ्यावर सोडतोस, ते पण वृद्धाश्रमात. अरे काय सोयी असतात, काय सुविधा असतात, कोण बघणार त्यांच्याकडे? अरे सगळी पैशाला चटावलेली माणसं आहेत. कसला वृद्धाश्रम आला आहे? आमच्याकडे सोड, आम्ही सांभाळू. तिघांचं ऐकून घेतल्यानंतर नशीब त्याचं चांगलं की त्या नंदाचा नवरा शांतपणे बसला होता. त्याची क्रिया प्रतिक्रिया चेहऱ्यावर काहीही दिसून येत नव्हती. नरेश मनातल्या मनात बोलला की माझं भाग्य आहे. सुरेखाने सगळ्यांना पाणी वगैरे दिलं होतं, यथोचित स्वागत केलं होतं आणि आता हा
बॉम्बिंग झाल्यानंतर सगळेजण त्या हॉलकडे एकटक बघायला लागले आणि एकमेकात खाणाखुणा. थोडक्यात काय तर माझ्या बायकोने घर नीटनेटकं ठेवलं होतं हे त्यांच्या नजरेतनं सुटलं नाही. आणि मग नरेशनी बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आज त्या वृद्धांची अश्रू दिसतात. मला कसं वाढवलंय माझ्या आईबाबांनी हेही तुम्हाला माहिती आहे. पण तेव्हा तुम्ही कोणीही आला नाहीत आणि मी सुद्धा बोलू शकत नव्हतो. छोटा होतो ना, मला बोलता येत नव्हतं. मला पाळणाघरात सोडायचं, ज्याला गोंडस नाव देतात आजकाल. बेबी सीटर, पाळणाघर, केअरटेकरकडं मला सोडायचं आणि दोघांनी मिळून ऑफिसला जायचं. आल्यानंतर फक्त झोपण्यापुरता मी घरी येत होतो, इतक्याच माझ्या आठवणी. मी जसजसा थोडा मोठा होऊ लागलो तसतसं मला शाळेत सोडणे, मध्येच येऊन पाळणाघरात घेऊन जाणे आणि रात्री मला न्यायला येणे 7:30-8ला. म्हणजे फक्त डायनिंग टेबलवर रात्रीच्या जेवणापुरता मी माझ्या आईबापांच्या सोबत आयुष्य काढलेला एक मुलगा आहे. मग त्यावेळेस मला तो बालाश्रमात टाकलं तेव्हा तुम्ही कोणी नाही विचारायला आला. माझ्या भावभावना काय आहेत, मला आई लागते, मला बाबा माझ्या जवळ असावे वाटतात, या माझ्या भावना तुम्हाला नाही कळल्या वगैरे प्रश्नांची सरबत्ती नरेशनी सुरू केली. तो म्हणला, शाळेत होतो मी, 3री-4थीत असेल. माझ्या सगळ्या मित्रांच्या आया त्या मित्रांना सोडायला यायच्या, शाळा सुटल्यावर न्यायला यायच्या. तेव्हा ती मुलं धावत धावत जाऊन आई आई करून तिला बिलगायची आणि तेव्हा मला माझी आई आठवायची. मला नाही मिळायचं ते, मला नाही मिळालं ते प्रेम. मुलं आपल्या आईबाबांच्या काही गमती जमती, आईने काय शिकवलं, बाबांनी काय शिकवलं, ह्या गोष्टी वर्गात सांगायच्या आणि मी फक्त ऐकून घ्यायचो. आणि वाटायचं त्या कोवळ्या वयात मलाही वाटायचं मला पण आईचं प्रेम मिळालं पाहिजे. म्हणून मग मी नाटकं करायला सुरुवात केली. काय नाटक केलं? आजारी पडण्याचं. मग आजारी पडलो एकदा आणि मग आईने रजा घेतली. पण काय ती रजा काय सत्कारणी लागली? 2 वेळचं मला औषध द्यायचं, 2 वेळचं जेवू घालायचं, दॅट्स ऑल. नंतर आई तिच्या कामामध्ये. बाबांना तर फुरसतच नव्हती. म्हणजे मला बाबा फक्त रात्री जेवतानाच भेटायचे, इतकंच आठवतं. म्हणजे माझं आयुष्य मला कळत नसताना बालाश्रमात घालवायचे अधिकार यांना कोणी दिले? काका लगेच बोलले, अरे नरेश, परिस्थिती माणसाला मजबूर करते. दोघांना काम करावं लागायचं. आमची परिस्थिती तेवढी जेमतेम होती. त्यातून त्यांनी सगळं तुला उभं केलं, शिक्षण दिलं. त्यामध्ये या दोघांच्या नोकरीचा वाटा आहे. त्यांना थोडं समजून घ्यायला हवं होतंस. हो, मीच समजून घ्यायचं. नरेश चौताळला. नरेश म्हटला, मी लव्ह मॅरेज केलं फक्त या एका कारणापुरतं. तुम्ही सगळ्यांनी पाठ फिरवली आणि आज मी असा मेसेज केला तर तुम्ही धावत आला माझ्या अंगावर. माझे बालपणातलं जे काही आयुष्य गेलंय ते तुम्ही परत देणार आहात मला? आई बापांचं लक्ष माझ्याकडे जावं, माझी काळजी त्यांनी घ्यावी म्हणून मी एक नाटक पण केलं. 8वी-9वीत असेल मी. रस्त्यातून येताना मी सापडलेला एक सिगरेटचा तुकडा माझ्या दप्तरात ठेवला आणि वादंग माजलं घरात. मला वाटलं होतं की मला जवळ घेतील, समजावून सांगतील, पण झालं उलटंच. फक्त मला बेदम मार मिळाला. आणि पुन्हा अशा रस्त्याला जाशील तर झोडपून काढीन अशी दमदाटी. दोघांनीही, एकानेही प्रेम केलं नाही, दोघांनीही मारलं मला. असं माझं जर बाल्यावस्थेतलं सगळं आयुष्य गेलं असेल, मग मी आत्ता त्यांना, माझ्या आईबापांना वृद्धाश्रमात ठेवलं तर माझं चुकलं कुठे? त्यावेळेस त्यांना गरज होती नोकरी करण्याची. आज मला गरज आहे. आज मी त्यांना बघू शकत नाही. आज मी 10-12 तास राबतो, मी घरात नसतो. मग मी त्यांना तिथे ठेवलं तर कुठे बिघडलं? म्हणजे बालाश्रम चालतो तुम्हाला, त्या बालाश्रमात काय सुविधा असतात, तिथे आम्ही रडलो, त्या वयात आम्हाला कळत नसतं, त्यानंतर तिथे काय वागणूक मिळते, हा तर खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. मला माझ्या घरापुरतं बोलायचं आहे. मी इतकंच सांगतो, त्यावेळेस त्यांना गरज होती तेव्हा त्यांनी मला बालाश्रमात टाकलं आणि आज मला गरज आहे, मी त्यांना आत्ता इथं घरात वेळ देऊ शकत नाही, म्हणून मी त्यांना त्यांची सोय व्हावी यासाठी मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का? असं विचारून त्याने सुरेखाला एक खूण केली आणि मग सुरेखाने बेडरूमच्या दरवाजाची कडी काढली
एव्हाना कोणीही जागेवरून उठलं नव्हतं. सगळ्यांची सरबराई हॉलमध्येच सुरू होती. चर्चा हॉलमध्येच सुरू होती. आणि सुरेखाने बेडरूमची कडी काढल्यानंतर सर्वप्रथम नरेशची आई बाहेर आली. ती हुंदके देतच बाहेर आली. आणि तिच्या पाठोपाठ बाबा. जमिनीकडे पाहत एखाद्या अपराध्यासारखा चेहरा करून बाबा सोफ्यावर बसले. आणि बाबांचं फक्त डोळ्याला रुमाल लावणं आणि थोडंसं रडणं हेच चालू होतं. आणि आई तर हमसून हमसून रडत होती. बालपणी मला वाटायचं मला आईने मिठीत घ्यावं. बालपणी मला वाटायचं की आईने मला मांडीवर बसवून खाऊ घालावं, जेवू घालावं. बालपणी मला वाटायचं मला आईने शाळेतनं न्यायला यावं. इतर माझ्या मित्रांसारखा मी आईला धावत जाऊन बिलगावं. सगळी भूक माझी अपुरी राहिली. आणि हुंदके देत देत आईला जेव्हा अनावर झालं दुःख, तेव्हा तिने नरेशला मिठी मारली. नरेशने सुद्धा खूप आनंदाने तिच्या गळ्यामध्ये हात टाकला. बाबा फक्त थोडेसे हुंदके देत रुमालाने डोळे पुसत बसले होते. आणि मग सगळ्यांचे चेहरे बदलले. सगळ्यांचे चेहरे बदलले आणि सगळ्यांनी अवाक होऊन नरेशला विचारलं. नरेशला आईच्या गळ्यातले हात काढावेसे वाटत नव्हते. तिकडे सुरेखाच्या डोळ्यात पण पाणी. आणि त्यांचा छोटा फक्त सगळ्यांकडे टकमक बघत होता. नरेशला मामांनी विचारलं, बेटा नरेश, हे असे मेसेज करून आम्हाला बोलवण्याचं प्रयोजन काय? आणि मग हे नाटक घरात आल्यानंतर या दोघांना बेडरूममध्ये बसवून हा सगळा खेळ म्हणजे नक्की काय? तुला काय म्हणायचं आहे नक्की? नरेशने एकच सांगितलं. नरेश काही बोलणार इतक्यात नंदा उफाळून आली. अरे मग तिला पाठवायचं ना कॉम्प्युटर प्रोग्रामिंगला. तुझी बायको हुशार आहे, प्रोग्रामिंगमध्ये एक्सपर्ट आहे ती, असं मी तरी ऐकलंय. आणि मग पाठवायचं होतंस. हे सगळं त्याला आठवायला लागलं. कोणी कशा प्रकारे बॉम्ब टाकले, कोणी काय काय बोललं, हे सगळं त्याला आठवू लागलं. पण आईच्या गळ्यातले हात त्याला काढावेसे वाटले नाहीत. आई पण अजून हुमसून रडत होती. नरेशचा स्पर्श तिला पण हवा होता. जे बालपणी तिच्या हातून हुकलं होतं, बालपणी आपण या मुलाला प्रेम देऊ शकलो नाही, ही खंत तिच्या मनात होती आणि डोळ्यातली आसवं थांबत नव्हती. मग नरेशने खुलासा सुरू केला. मी जर तुम्हाला असा मेसेज केलाच नसता तर तुम्ही माझ्या घरी आला नसता. आणि लहानपणी दप्तरात सिगारेटचं थोटूक सापडलं त्या दिवसापासून तुम्ही माझ्याकडे एक व्यसनी मुलगा म्हणूनच पाहत होता. सुरेखाला विचारा. आम्ही लग्नाच्या आधीच ठरवलं होतं की संसाराच्या रथाला 2 चाकं असतात. एक चाक अर्थार्जनाचं आणि एक चाक घर सांभाळणारं चाक असतं. आणि सुरेखाने मला तेव्हाच कबूल होतं. ती म्हणाली, मी जरी क्वालिफाईड असले तरी मी आईबाबांना व्यवस्थित सांभाळीन, घरात राहीन. आपलं जे काही लेकरू होईल, मुलगा असो मुलगी असो, त्याचं संगोपन मी व्यवस्थित करेन, इतकंच मी तुला वचन देते. वेल क्वालिफाईड मुलगी असूनसुद्धा तिने फक्त हाऊसवाईफ म्हणून राहायचं कबूल केलं आणि ते वचन ती निभावते. आणि नरेश हा व्यसनी मुलगा आहे याच एका भ्रमात तुम्ही राहताय आणि नातेवाईक तुटले आहेत, हे तिला सारखा मनात सल जाणवत होता. आणि मग जे हाल नरेशचे झाले ते आमच्या मुलाचे होऊ नयेत आणि आम्ही आईबाबांचे हाल कधीच करणार नाही, हे तिने ठामपणे सांगितलं. आणि मग नरेश आणि सुरेखा यांच्याविषयीची प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये एका उच्च पातळीवर गेली. नरेश हा व्यसनी नाही आहे. त्याला यथावकाश सुरेखाच्या पायगुणाने, त्याच्या कष्टाने प्रमोशन पण मिळालं. नाव ही इज वर्किंग ॲज मार्केटिंग मॅनेजर. त्या वेलीवरती एक फूल आलं, त्याचंही संगोपन व्यवस्थित करतायत. आणि आईबाबा धन्यतेच्या नजरेने या नरेशकडे पाहत होते. नरेश म्हणाला, मी बालक होतो तेव्हा मला बालाश्रमात ठेवलं. हा फक्त त्रागा मी तुमच्यासमोर केला आहे, पण मला ते काही कळत नाही आहे. ती त्यावेळी त्यांची मजबुरी होती, पण तीच वेळ मला माझ्या मुलावर आणायची नाही आहे. आणि माझ्या आईवडिलांवरती त्या लहानग्याची जबाबदारी पण टाकायची नाही आहे. त्यांना आनंदात मस्त जीवन जगता यावं, त्यांच्याकडनं जे राहून गेले त्यांचं आयुष्य जगणं, ते सगळं मी त्यांना देणार आहे आणि देतोय, द्यायच्या प्रयत्नात आहे. आईचा गहिवर संपत नव्हता. आईने परत स्वतः नरेशला मिठीत घेतलं आणि नरेशने सगळ्यांकडे बघून तिला आपल्या मिठीत घेतलं. आणि नरेश इतकंच म्हणला की आज जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस आहे, कारण मला माझी आई मिळाली आणि तिने जोडलेली ही सगळी नाती
पुन्हा माझ्या उंबऱ्याच्या आत आलीत. मला आता आयुष्यात काहीही नको आहे. माझ्या छोट्याला प्रेमळ आत्या मिळाली. माझ्या छोट्याला अजून आजोबा मिळाले. मी अशाच पद्धतीने छान आयुष्य जगू इच्छितो. तुम्ही माझ्यासोबत राहाल एवढीच अपेक्षा करतो. आई, तुला मी कधीही अंतर देऊ शकत नाही आई. हा नरेशचा सद्गतीत झालेला आवाज बघून सगळ्या हॉलमध्ये सन्नाटा. आणि मग नंदा आत्याने पळत पळत जाऊन त्या छोट्याला छातीशी धरलं आणि त्या कुटुंबाचं मिलन झालं. मित्रांनो, हे घडतंय, घराघरात घडतंय. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची वाट बघतोय.